19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. त्यावेळी अहमदनगरमध्ये निजामशाही, विजापूरमध्ये आदिलशाही या प्रकारे सत्ता होत्या. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले विजापूरचे सेनापती होते. शहाजीराजे भोसले विजापूरचे सेनापती असताना दादाजी कोंडदेव यांनी शिवरायांचे बालपण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडले. म्हणजेच त्यांनी शिवरायांना अनेक कलांमध्ये अवगत केले, त्यांना अनेक शिक्षण दिले. त्यांच्या आई जिजामाता खूप धार्मिक होत्या. त्यांनी रामायण, महाभारत मधील गोष्टी सांगून बालपणीच शिवरायांना महान बनण्याची प्रेरणा दिली होती. वय वर्ष 16 असताना दादाजी कोंडदेव यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर शिवरायच सर्व कारभार पाहत होते. शिवाजी महाराजांनी आदिलशाहीची गुलामी मंजूर नव्हती. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि किल्ला जिंकण्यातच शिवाजी महाराजांना खूप काही नाही तर थोडेसे मावळे होते, ते फक्त शिवरायांना मदत करत होते आणि तोरणा जिंकला तेव्हाच एक खजिना देखील त्यांच्या हातात लागला. त्यानंतर 2च वर्षात शिवरायांनी पुरंदर, कोंढाणा, सुपा, बारामती, इंदापूर, चाकण या सर्व किल्ल्यांवर आपले स्वराज्य प्रस्थापित केले. त्यातच शिवरायांनी रायगड येथे आपली राजधानी स्थापन केली. आदिलशहाला भीती वाटली की हे जर असंच चालू राहिलं तर विजापूरची गादी देखील आपल्या हातात राहणार नाही. त्यामुळे आदिलशहाने छत्रपती शहाजीराजे भोसले यांना सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच आपल्या शिवरायांना समजून सांगावे की हे सर्व बंद करा. मात्र आदिलशहाची ही इच्छा काय पूर्ण झाली नाही. शिवरायांनी त्याचे ऐकलेच नाही आणि त्यामुळे ही इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आदिलशहाने शिवरायांचे वडील म्हणजे शहाजीराजे भोसले यांना अटक केली आणि शिवरायांचा जो किल्ले जिंकण्याचा जो आदिलशहाला भीती वाटली की हे जर असंच चालू राहिलं तर विजापूरची गादी देखील आपल्या हातात राहणार नाही. त्यामुळे त्यांनी शिवरायांना थांबवण्यासाठी त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांना अटक केली. 1648 साली शहाजीराजांना आदिलशहाने अटक केल्यानंतर शिवरायांची मोहीम थांबली आणि थोड्याच दिवसानंतर शिवरायांनी 1649 साली आदिलशहाला कोंढाणा किल्ला दिल्यानंतर त्याने पुन्हा शहाजीराजे भोसले यांची सुटका केली. त्यानंतर पुन्हा शिवरायांनी आपली स्वराज्य स्थापनेचे काम सुरू केले आणि औरंगजेबाने त्याचाच मामा शाहिस्तेखान याला 1660 मध्ये बऱ्याच सैनिकांची मोठी फौज घेऊन डेक्कनच्या दिशेने रवाना केले. हे सर्व पाहून आदिलशहाची रात्रीची झोप उडाली होती. त्यानंतर आदिलशहाने त्याचा सेनापती अफजल खान याला शिवरायांना संपवण्यासाठी त्यासोबत 20,000 सैनिकांसोबत 1657 रोजी त्याला शिवरायांचा खात्मा करण्यासाठी पाठवले होते. अफजल खान उंचीने, ताकदीने, सैनिक बळाने शिवरायांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. शिवरायांवर त्यांनी हल्ले चालू केले. शिवाजी महाराजांनी नाटक केले की जसे की शिवाजी महाराज त्याला घाबरले आणि शिवाजीराजे सैनिकांसोबत प्रतापगडावर गेले. 2 महिने हे असेच चालू राहिले. अफजल खान युद्ध करायचा, परंतु त्यानंतर अफजल खानाने असा एक संदेश पाठवला शिवाजी महाराजांना की आपल्याला भेट करायची. त्यानंतर भेटीची तारीख ठरली. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाने व शिवरायांची भेट होणार ही तारीख ठरली. भेटीचे काही नियम होते. त्यातलाच एक नियम म्हणजे दोघांनीही कोणतेही हत्यार सोबत नाही आणायचे. भेटीचा दिवस आला आणि शिवरायांची आणि अफजल खानाची भेटही झाली. त्यानंतर अफजल खानाने शिवरायांकडे मैत्रीचा हात म्हणून हात पुढे केला आणि त्यांना मिठी मारायची इच्छा शिवाजी महाराजांसमोर ठेवली आणि शिवरायांनी जशी त्याला मिठी मारली तशी अफजल खानाने धारदार चाकू शिवाजी महाराजांच्या पाठीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला आणि जोरजोरात हसू लागला आणि थोड्याच वेळात तो जो हसत होता तो थांबला आणि तो चिंतेत पडला.
की चाकूचा वार केला तरी देखील शिवरायांना काही झाले कसे नाही. ते असे की शिवरायांना अफजल खान याची नीती माहीत होती कशी आहे. त्यामुळे शिवरायांनी भेटीच्या आधीच त्यांच्या अंगात म्हणजेच पुऱ्या शरीरावर चिलखत घातलेलं होतं, लोखंडी चिलखत घातलेलं होतं. त्यामुळे त्या चाकूचा देखील शिवरायांवर काहीच असर झाला नाही. आणि तितक्यातच शिवरायांनी आपल्या हातात घालून नेलेले जे वाघनख होते त्याने अफजल खानाच्या पोटात हमला केला आणि अफजल खानाला तिथेच ठार केले. आणि त्यानंतर शिवरायांच्या सैनिकांनी विजापुरावर आक्रमण केले आणि याच हल्ल्यात 3000 सैनिकांना आपल्या मावळ्यांनी ठार केले आणि जे विजापुरामधील मोठे मोठे अधिकारी होते त्यांना अटक देखील केली. याच अफजल खानाचा बदला म्हणून आदिलशहाने शिवाजी महाराजांचा पुन्हा ठार करण्यासाठी त्यांनी रुस्तम जहा या सरदाराला शिवाजी महाराजांवर 1659 रोजी आक्रमण करण्यास सांगितले. पण शिवरायांनी त्या रात देखील हरवले आणि पन्हाळागड हा पुन्हा ताब्यात मिळवून घेतला. आणि शिवाजी महाराज अफजल खानाला म्हणजेच आदिलशहाची सतत हार होत असल्यामुळे आदिलशहाने त्यानंतर मुघलांचा बादशाह म्हणजे औरंगजेब याची मदत घेण्याचे ठरवले. आणि औरंगजेबाने त्याचाच मामा शाहिस्तेखान याला 1660 बऱ्याच सैनिकांची मोठी फौज घेऊन डेक्कनच्या दिशेने रवाना केले. आणि औरंगजेबाने त्याचाच मामा शाहिस्तेखान याला 1660 बऱ्याच सैनिकांची मोठी फौज घेऊन डेक्कनच्या दिशेने रवाना केले. शाहिस्तेखानाने पुणे आणि त्याच्या परिसरातील जी काही शहरे आहे या शहरांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली आणि त्या शहरांवर आपला ताबा मिळवला. थोड्याच दिवसात शाहिस्तेखानाने शिवरायांचा जो लाल महाल होता यावर देखील आपला ताबा मिळवला. शिवरायांना माहीत होते की शाहिस्तेखानाची एवढी मोठी फौज हरवणं सोपं नाही आहे. त्यामुळे शिवरायांनी आपले 400 मावळे घेऊन शाहिस्तेखानाच्या जे तंबू होते त्यांवर शिवाजी महाराजांनी वेगवेगळे वेश बदलून त्या शाहिस्तेखानाच्या तंबूंवर हल्ला केला. आणि याच हल्ल्यात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटे आपल्या तलवारीने छाटून टाकली. शाहिस्तेखानाची हार झाली आणि शाहिस्तेखान पुन्हा डेक्कन हा परिसर सोडून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाला. परंतु शाहिस्तेखानाने 3 वर्षात हल्ले करून खूप सारी संपत्ती आपली लुटून